माझ्या लग्नाचा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी यात्रा कमिटीने आयोजित केलेला आहे, सप्ताह कमिटीने आयोजित केलेला आहे बरं का मंडळी. माझं लग्न मावशी जुळतच नव्हतं, लग्नाचं वय होऊन गेलं पण लग्न जुळत नव्हतं. आमची विनोद दादाकडे आले, दादा म्हणले तू काळजी करू नको तायडे, तुझं लग्न मी लावून देतो, तू फक्त नवरदेव शोधून घेऊन ये. हा, या ठिकाणी आयताचं मंडप आहे, आयतं स्टेज आहे, आयतं साऊंड सिस्टीम, आयतेच कॅमेरेवाले दादा, व्हिडिओ शूटिंग सगळं आयतच चालू. म्हणून मी ठरवलं आता याच्यात लग्न उरकून घेते बरं. तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण जमलं होतं मावशी, लग्नाला उभी पण राहिले पण आमच्या मामाने घोटाळा केला. मामा इकडे या तुम्ही, हे माझे मामा आहेत बरं का. मामाने घोटाळा केला, लग्नात मंगलाष्टका म्हणण्याकरता ब्राह्मण काका कर्नाटकचं बोलवलं बरं का. त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकानं जे घोटाळा केलं त्यांच्या भाषेमध्ये मंगलाष्टका सुरू केली. मावशी माझा नवरदेवच पळून गेला, इकडे आला असं मला समजलं. 4-2 हाका मारून पाहते, नवरदेव आला तर ठीक, नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते. ऋतिक, हे ऋतिक, पाठीमागं दिसतंय कुठं? ऋतिक, ऋतिक चल, ऋतिक. पाहिलं कसा ठेका धरतो या ठिकाणी. लग्नाला सुरुवात करायची, लग्न एवढं वराड जमलेलं आहे, नेमकं कळायला मार्ग नाही. नवरदेवाकडचं वराड कोणतं आणि नवरीकडचं वराड कोणतं? नवरदेवाकडून कोण कोणाला हात वर करा. नवरदेवाकडून 1 2 3 3.5 4.5 60च्या पुढे अर्ध केले ना, एवढे झाले का? तुम्ही का पाकिस्तान आले का काय? 4 जण माणसं कसं काय आणली सोबत? आता नवरीकडचं वराड हात वर करा. नवरीकडून बघा, याला म्हणायचं वराड. काय काय मावशीने 2 हात वर केले आपली जागा भरून काढण्यासाठी. काय काय मावशीने 2 हात वर केले, त्यांना वाटलं हात 2 वर केल्यानंतर जेवणाकरता 2 ताटं भेटते. पण मावशी हात जरी 2 वर केले असले तरी जेवणाकरता एकच ताट भेटणार याची काळजी करायची, काळजी घ्यायची. पहिल्यांदा ज्यांनी हात वर केले समजायचे वर पक्षाचे होते, नंतर ज्यांनी हात वर केले ते वधू पक्षाचे होते, ज्यांनी हातच वर केलं समजायचं अपक्षाचे होते. आता यानंतर लग्नाला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम मी माझ्या मामांचा परिचय करून देते. दोन्ही मामा, नवरदेव तुम्ही रिवर्स टाका, मामा तुम्ही फर्स्ट टाका. तिकडे करा इंडिकेटर. हे दिस इज नवरीचे मामा, दिस इज नवरदेवाची मामा. परत एकदा पळत करून दे. दिस इज नवरीचे मामा, दिस इज नवरदेवाची मामा. तुम्ही म्हणता नवरी चांगली इंग्लिश बोलती. मावशी माझी चांगली शाळा झालेली, मी शाळा लई शिकली बरं, येले होऊन बिलबिल झाली. आणखीन जर 10-5 वर्ष शाळेत गेली असते तर नक्कीच बालवाडी पास झाली असते. पण आमचे मामा म्हणले तायडे नको, मास्तराचं शाळाचं वाटळ करू म्हणून नाक सोडून दिलं बरं का. मामांचा परिचय करून देते. मामा तुमचा ट्रॅक्टर का बँकेत नेला काय? नाही, मग फ्रेश. सर्वप्रथम मी माझ्या मामांचा परिचय करून देते. हे माझे मामा आहेत बरं का, बरं का. हे माझे मामा, दिस इज माझं मामा. हे राहायला सध्या भारतात नसतात, अमेरिकेला असतात. काय करतात? अमेरिकेला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे. काय? हो, तिकडे खूप. हो ना मामा, ते फक्त फुमाणीचं बाकीचं मी सांभाळेल. मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे बरं का. तिकडे की नाही मामा, बरं का, तिकडे की नाही मामा चपला समजलं असतं. पण भाजीसाठी एवढं लांबून या ठिकाणी मामाला धन्यवाद. या ठिकाणी या मामांचा परिचय करून देते. हे नवरदेवाचे मामा, हे सध्या राहायला दुबईला असतात. काय करते? हो ना मामा? हा, नाही दुबईला. मामांची तिकडे स्वतःची कंपनी आहे. काय? हो, तुम्ही मामांच्या कपड्यावर जाऊ नका, हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे. मामा तिकडे दुबईला बरं का. तिकडे मामांचा खूप मोठा व्यवसाय आहे, खूप मोठा बिझनेस आहे. काय? तिकडे मामा केस उपयोगी विकायला असतात. पण लग्नासाठी दोन्ही मामांनी विमान बुक केलं होतं, पण घोटाळा असा झाला, विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत पोहोचले. दोन्ही मामासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. या ठिकाणी
नवरदेवाचा परिचय करणं गरजेचं आहे. तुम्ही पुढे या. हे काही आमचे होणारे हे म्हणजे कोण? ते म्हणजे कोण? तर हे मनातले खुश आहेत ते तोंडावर दाखवत नाहीत, ऍक्टिंग करते ते नाराज असले, पण मनात खुश आहेत. त्यांना वाटलं आता पहिलं झालं ना तुमचं. किती झाले? एक देटाळी, माझे 2 झाले. जोडा जमला पाहिजे. या ठिकाणी यांचा परिचय करून देत हे आमचे हे बरं का होणारे मिस्टर माझे, राहायला सध्या हाँगकाँगला असतात. काय करणार, तिकडं त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे, तिकडे की नाही हे म्हशी सांभाळायला असतं. पण मुलगा आपल्या पायावर उभा असल्यामुळं मी पटकन लग्न हो म्हणून टाकले. कारण हो आजकाल हो शेतीला खूप मार्केट आहे बरं का. कारण मुली म्हणतात लग्न करण्यासाठी, मुलीची आई म्हणती आमच्या मुलीला असा मुलगा पाहिजे, मुलगा नोकरीला असला पाहिजे, त्याला सरकारी नोकरी असली पाहिजे, परमनंट असला पाहिजे, 1 लाख रुपये पगार असला पाहिजे, घरात खाणारे आईबाप नसले पाहिजे, फक्त पोरगे एकलंच असलं पाहिजे, त्याला 100 एकर जमीन असली पाहिजे, आमची पोरगी रानात कामाला नाही गेली पाहिजे. असा आजच्या नवरदेवाच्या आईच्या आणि नवरदेवाच्या वडिलाच्या अटी आहेत. पण जगात जर सर्वात श्रीमंत कोण असेल तर माझा शेतकरी राजा हो. म्हणून शेतकऱ्यांना डोळे झाकून मुली द्या. कारण शेतकऱ्याचा एकच असा माणूस आहे की ज्याला राजा नावाची पदवी, बळीराजा, शेतकरी राजा. दादा नोकरीवाला किती मोठा नोकरदार असू द्या, शेवटी नोकर तो नोकरच करा. म्हणून माझा बळीराजा यांच्यासाठी मी लवकर लग्नाला पटकन हो म्हणून टाकली. पाठीमागे अक्षदा पोहोचले का? इकडे पाठीमागे अक्षद आले का? उभं राहिलेले इकडे पाठीमागं नसले आले तर कोणी चपला दगड फेकून मारून नका. आणि मारल्या चपला फेकून तर नव्या मारा म्हणजे आम्हाला घालायला का मला. चला ब्राह्मण का काय, चला लवकर. चला उत्तर प्रदेश या ठिकाणी आणखीन एक परिचय करून द्यायचा राहिला. इकडे यांचा परिचय करून द्यायला हा मागाचा पेंट्यावर का. माझ्या लेकराचं भाग्य किती मोठे पहा, आईच्या लग्नामध्ये मंगलाष्टिका टाकायला उभा आहे. चला करायची लग्नाला सुरुवात. चला 2 जण अंतर पडता राहिले. शुभ मंगल सावधान, मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, सावधान. स्वस्ति गणनायको गजमुखो मोरे सिद्धिदं
दोन्ही मामा लग्नाला दुरून आल्याबद्दल दोन्ही मामाचं या ठिकाणी स्वागत केलंय. जोरदार टाळ्या वाजवा. मामा बरं वाटत असं नाही, ह्या वयात हराले. दोन्ही मामा खाली बसा. आता या ठिकाणी लग्न सोहळा पार पडलेला आहे. नाव घेण्याचा कार्यक्रम असतो. लग्न झाल्याच्या नंतर नाव घेण्याचा कार्यक्रम. नवरदेव मी इकडे उजव्या हाताले चिपटू नका. आणखी 7 फेरे जमले. त्यांना आदत मादत आठवण करून द्यावं लागते. इसर देते दुसरं काय नाही. या ठिकाणी नाव घेण्याचा कार्यक्रम होईल. लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्रीची लाडकी बहीण नाव घेईल. त्याच्यानंतर मुख्यमंत्रीची लाडकी दाजी नाव घेतील. का घेते नाव आहे का? देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. बर का मंडळी? देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. होय हो, तुमचं नाव काय? काय नाव आहे? कृष्णा. बरं झालं या बघ जुळला, कारण माझ्या पहिल्या मी नवऱ्याचं नाव कृष्णा. काय योगा जुळून आलाय इथे का? देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. आमचे कृष्णाराव बसले संडासला डुकरणं दिली ढोसणी. सासू बसले ऐस पैस, माधुरी माझ्या नवऱ्याची म्हैस. काय म्हणली माधुरी माझी गवळ्याची म्हैस. खरं सांग, कोणी माझ्या आईसारखं, बहिणीसारखं, वडिलासारखं, भावासारखं. खरं सांगत दादा, म्हशीसारखी दिसते का मावशी? म्हशीसारखी दिसते मी? कोण म्हणत? कारण तुझ्या रानात काय चरायला आलती होईल. तुझ्याला म्हणते कशी दिसते मी? कशी दिसते? दिसते का नाही मारुती कार? दिसते का नाही हिरो होंडा? दिसते का नाही क्रेटा? दिसते का नाही MG हेक्टर? हे बघा ना आमचं बिनातवालीचं ट्रॅक्टर. बाकडा 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 बाकडा. खुशाला मलाच म्हैस म्हणतात. जायचे काय म्हटले मला गवळ्याशी? म्हैस. मावशी मी पण यांच्यापेक्षा वरचढ नाव घेते का? आला आला रुकवत रुकवतच होतात जिलेबीचा येडा. आला आला रुकवत रुकवतात होता जिलेबीचा येडा. मी गवळ्याची म्हैस तर आमचे किसनराव पातालीचा. आता फिटन फटात देवाचं नाव घेते. देवाचं नाव घेते. देवाचा कार्यक्रम चालू आहे बरं का. आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्माईचा जोडा, मग पाहिला पालखीचा वडा. पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा. ज्ञानोबरायच्या घोड्याला घुंगराची हलकी, मग पाहिली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा, मग पहिला गोपाळपुरा. गोपाळपुऱ्यात पहिला जनाबाईचा खेळ. मग झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीचा सोहळा खास देवाली आसपास साधू संतांची केली सेवा. मग गेली महादेवा. महादेवात व्हायला बळी. मग झाली जगन्नाथला जायची पाळी. जगन्नाथ मध्ये घेतली माळ. मग झाली घरी जायची वेळ. घरी न्यायला घेतली भेळ. भेळ मध्ये होता लसूण बरं का. हो कॅडबरी कॅडबरी. भेळ मध्ये होता लसूण. आणि आमच्या किसनरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. हळदली वाटून वाटीला पाटा आणि अवगुणाचा नवरा. हळदोली उठा
चला हो लग्नाला माझ्या साठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा बसासाठी सजना लग्न झाल्याच्या नंतर नवरी सासरी नांदायला जाण्याचा कार्यक्रम असतो मुलगी सासरी वाटल लावण्याचा कार्यक्रम असतो मुलगी सासरी वाट लावण्याकरता गावातील सर्वच लहान थोर मंडळी एकत्रित येतात 4-5 वर्षाच्या लहान लेकरांपासून ते 80-90 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत त्या मुलीला वाट लावण्याकरता सर्व गाव त्या लग्न मंडपामध्ये जमते मुलगी एखाद्या गरीब घराण्यातली असू दे ना एखाद्या श्रीमंत घराण्यातली असू दे सर्व गाव त्या ठिकाणी जमतं कोणी सुद्धा भेदभाव करत मुलगी सासरी नांदाला जाण्याची वेळ येते मुलगी आपल्या आईकडे पाहते बापाकडे पाहते आईच्या गळ्याला पडून हंबरडा पडून पोरगी रडायला सुरुवात करते मुलगी बापाच्या गळ्याला पडते आणि टाहो पडून रडायला सुरुवात करते पाहता पाहता आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं पाहता पाहता सर्वच गाव रडू लागतं दादा त्या गावातील महिला मंडळ रडतील यात काही नव्हतं गावातील पुरुष मंडळी सुद्धा त्या ठिकाणी रडू लागते मुलगी आईच्या गळ्याला पडते आणि हंबरडा फोडून रडायला सुरुवात करते आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आई रडू लागते त्या आई रडायला काय येत काय नव्हते पोरीचा बाप सुद्धा त्या दिवशी दाहे मोकलून रडायला सुरुवात करतो बाप रडणं सोपं नाही बरं आजपर्यंत गावानं बाप कधी रडलेला पाहिलं नाही किती संकट आले बाप कधी खचला नाही कधीच बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही कारण बापाला छोट्या छोट्या कारणावरून रडता येत नाही अरे शुल्लक कारणावरून जरा बाप रडला तर गावची लोक म्हणतात अरे गड्यासारखा गडी दिसतो बाई सारखा रडतोय अरे हातात बांगड्या भर बाजू बापाला नाही रडत आहे लहानपणी तशी आई मरते त्याला रडता येत नाही लहानपणी त्याचा बाप मरतो तरी पण बापाला रडता येत नाही का लोक म्हणतात बाप कठोर अंतकरणाचा असतो पण नाही पाठीमाग बहीण भाऊ असतात त्यांना धीर द्यायचा असतो आधार द्यायचा असतो कुटुंबाचा प्रमुख असतो कुटुंबाचा पाया असतो म्हणून नाही रडता येत त्याला एकदा का पाया खचला ना तर इमारत कोसळायला वेळ लागत नाही म्हणून बाप कधी रडत नाही आजपर्यंत गावानं बाप रडलेला पाहिलंच नाही परंतु त्याची लेख सासरी नांदायला नको द्या अरे पहाडासारखा धिप्पाडचा धिप्पाड असणारा बाप सुद्धा बाप असतो लेख सासरी नांदायला चालले की बापाच्या डोळ्यामध्ये पाणी शिरतं त्याला बाप म्हणतात म्हणून मी नेहमी सांगत असतो एक तरी आपल्या पोटी मुलगी असली पाहिजे बघ कारण अलीकडे लोक म्हणतात मुलगाच पाहिजे कारण मुलगा वंशाचा दिवा आहे लोक म्हणतात वंशाचा दिवा पाहिजे पण त्यांना सांग नाही दादा अरे मुलगा जर वंशाचा दिवा आहे ना तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी ही गोष्ट आपण विसरली नाही म्हणून तिला जन्माला येऊ द्या अरे वंशाच्या दिव्यासाठी पंथी जगण्याचा प्रयत्न करू नका तिला जन्माला येऊ द्या काय असते लेख ऐका आणि ज्या दिवशी लेख जन्माला येते मुलगी जन्माला येते बापाला समजतं बापाचा आनंद गगनामध्ये मावत नाही त्याला वाटतं आपल्या पुढे लक्ष्मी जन्माला आली आणि आपल्या घरी लक्ष्मी आली म्हणून बाप हातातले हजारो कामं टाकून देतो तालुक्याला जातो मिठाई घेऊन येतो आणि गावभर मिठाई वाटतो त्याला बाप म्हणतात परंतु एकाच दिवशी त्याच मुलीचं लग्न जमतं आणि बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतो त्या बापाला आनंद या गोष्टीचा असतो आपण आपल्या मुलीला चांगला वर शोधून दिलेला आहे चांगलं घराणं पाहून दिलेलं आहे परंतु दुःख या गोष्टीचं असतं की आता उद्यापासून माझे लेक माझ्या नजरेसमोर आणणार नाही काही असलेले काय का
विकोदन थोडा आवाज लगेन दे थोडा काय असलेले काय का दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले मोक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले लेकवडाची पारंबी दोन्ही घराला जोडते असो सासर माहेर पांग बापाचे फेडते जवा बापाला कळाले त्याचे काळी जळाले तिला गळ्याशी धरून त्यानं टिपूस गाळले सुखी संसारात तोरण चालली बांधायला सुखी संसारात तोरण निघाली बांधायला आई बापाची लाडाची निघाली बांधायला आई बापाची लाडाची चालली बांधायला ते फुलाने सजलेली नवरदेव नवरीची गाडी जसं जसं सासरच्या दिशेने चालू लागते तसं तसं आईचा हंबरडा अधिकच फुटू लागतो अरे बापाचा जीव कसावीस होऊ लागतो एखाद्या पाण्यातून माशाला उचलावं आणि जमिनीवरती टाकून द्यावं त्या पाण्याविना मासा जसा तळमळतो पाण्याविना माशाचा जीव जसा कसावीस होऊ लागतो तसा त्या बापाचा जीव कसावीस होऊ लागतो अरे आजपर्यंत त्या लेकीला एक क्षणभरी नजरेच्या आड जाऊ दिलं नाही लेख आज कायमचं सासरला नांदलं जाते तसं बाप सर्वात जास्त जर कोण रडत असतो तो बाप रडतो म्हणून डोळ्यात दाटते माया पर आपल्यावरती सर्वात जास्त प्रेम कोण करत असतं ते म्हणजे आपल्याला येणे आपला बाबा अलीकडं प्रत्येक आईचं स्वप्न असतं प्रत्येक बापाचं स्वप्न असतं की आपल्या मुलीचं लग्न आपल्या डोळ्यात एकटा व्हावं प्रत्येक बापाला वाटतं माझ्या मुलीच्या लग्नामध्ये मी तुऱ्याचा फेटा घालेल कपाळाला टिळा लावेल आणि मंडपामध्ये इकडं तिकडं फिरेल प्रत्येक बापाचं स्वप्न असतं प्रत्येक आईचं स्वप्न पण अलीकडं हे स्वप्न उद्ध्वस्त होताना पाहायला सापडतो कारण आज मुली घरंदाज मुली सुद्धा अलीकडे पळून जाऊन लग्न करू लागलं होतं हे लव्ह मॅरेज नावाचे प्रकरण वाढले आणि मुली पळून जाऊन लग्न करू लागले त्यांना सांगणे झालं मुलींना सांगणे या जगामध्ये जर सर्वात जास्त आपल्यावर प्रेम कोणच करत असते तर ते म्हणजे आपला बाप आणि आपली आई नव्हे अरे या काकाड्यावरती या चमडीवरती हे जग प्रेम करेल यात काही नव्हते पण आपल्या आत्म्यावर आपल्या जीवावर अरे आपल्या मनावर प्रेम करणारे आपल्या आईने आपला बाप आपल्या गुणावर प्रेम करणं हे जग प्रेम करेल पण आपल्या आईने आपला बाप आपल्या अवगुणावर प्रेम करतो म्हणून मायबापाच्या डोळ्यामध्ये पाणी असं वर्तन कधी करू
नेहमी मुलांना सांगतो या भारुडाच्या माध्यमातून 5 राज्यामध्ये मी कार्यक्रम करतो. जिथपर्यंत आपलं मराठी आहे, जिथपर्यंत मराठी समजते तिथपर्यंत लोक मला बोलवतात. दुनिया भारुडाच्या माध्यमातून जनजागृती समाज प्रबोधन करण्याचं काम करत असतो. मुलींना नेहमी संदेश सांगत असतो की आपल्या मायबापाचे स्वप्न कधी मोडू नये. एक वेळ आपल्या वागण्यामुळे आपल्या बापाचं नाव या समाजामध्ये मोठं नाही झालं तरी चालेल. आपल्यामुळे आपल्या बापाचं नाव या समाजामध्ये नाही मोठं झालं तरी चालेल, पण आपल्या वागण्यामुळे आपल्या बापाचं नाव या समाजामध्ये मातीमध्ये मिळेल असं कधी वागू. आपल्या वागण्यामुळे आपल्या बापाची मान या समाजामध्ये खाली जाईल असं कधी वागू नका. म्हणून हे सुख दुःखाच्या आळावरती, सुख दुःखाच्या आळावरती पाणी शिरायला आई बापाची आमचेच गोविंद महाराज गायकवाड यांनी संधी दिली म्हणून एक 4 ते 5 आवाज तुमच्या समोर काढून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतो. आवडले तर प्रत्येक आवाजाला सर्वांनी टाळ्यांचं बक्षीस द्या, म्हणजेच टाळ्या वाजवा. लहान लगेच नका आवाज, थांबा थोडे. लहान बाळ हे प्रत्येकाच्या घरात असतं बघा, सर्वांनी बघितलं असेल, असतच. मग त्या लहान बाळाला जर कोणी चिमटा काढला किंवा त्याला जर भूक लागली तर ते बाळ कसं रडतं एकदा बघा. असं ते बाळ रडतं बरं का. धन्यवाद. तर घोडा सर्वांनी बघितला असेल, विशाल महाराज घोडा. आपल्या या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी गडकिल्ले घेण्यासाठी राजे युद्धाला निघायचे तसे राजे आपल्या घोड्यावरती बसायचे. विको राजा घोड्यावरती बसायचे तसे राजांनी घोड्याला टाच मारावी. विको दे विको. राजांनी घोड्याला टाच मारावी तसा त्या घोडा खेचावतो बघा. धन्यवाद. तर हडल सर्वांनी बघितले असेल. हडल म्हणजेच भूताची बायको. जशी भूत असतात तशा भूतांना बायका पण असतात बरं का. चेटकीन थोडक्यात पूतना मावशी जी भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये भगवंताला मारण्यासाठी गोकुळामध्ये आली होती मथुरेहून, ती पूतना मावशी म्हणजेच हडल. रात्रीचे 12-12:30 वाजलेले, किर्र असा अंधार पडलेला आणि विशाल महाराज त्या अंधारामध्ये खूप दूरवरून त्या हडलनेचा आवाज येतो बघा. ती हडल कशी वरडते. अशी ती हडल वरडते बरं का. धन्यवाद. आता मी खूप कमी करा पूर्ण. तर प्रत्येक गावात गेल्यानंतर गावाच्या वेशीवर 4 चमचा आणि 4 कुत्रे असतात बघा. त्या 4 चमच्यांशिवाय गावाला महत्वच नसतं. मग ते कुत्रे आपापल्या भावकीवर भुंकतात बघा विशाल महाराज. मग ते कुत्रे कसे भुंकतात. असे ते कुत्रे भुंकतात. तर असे महत्वाचे 4-5 आवाज तुमच्या समोर काढण्याचा छोटासा प्रयत्न केला. आवडले असतील तर टाळ्या वाजवा. आणखी नंतर पुढचे आवाज काढण्याचा प्रयत्न पुढच्या भारुडात नक्कीच करेल. धन्यवाद. Yes, sir.
बघी काळी पोत घे डिस्कोच मणी घे वाची फणी घे चहाची गाळणी घे आंधळीला आरसा घे टकलीला कंगवा घे विजयदादा भातुरकर यांच्याकडनं बुलबुल वादकाला 100 रुपये बक्षीस. धन्यवाद. वाडगे मा अन केसारी फणी गे मैना काळी पोत यशोदा शोभाय तुझ्या बघीला तुझ्या बाळाला भामाबाई वाडगे मार यशोदाबाई वाडगे मार ये रखमाबाई वाडगे मार ये शांता मावशी वाडगे मार ये सीमाताई वाडगे मार ये स्नेहलताई वाडगे मार ये मनीषाताई वाडगे मार ये तुला लेखोई माझ्या पंढरपूरच्या काळ्या बेट्यासारखं तुला बुरगुंड होईल. एवढा काळा होईल दिवसा सुद्धा बॅटरी लावून पाहावं लागेल. एवढं काळा होईल. वाढ 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 दादा कुत्र पुढे गेलं. हा वाडकी 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 मावशी वाडके दादा वाढ 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 हाड 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 इथल्याच भाकरी खाते भोगते का काय वाडगे अनादी सिद्ध नवल झाले प्रेमाचे कुंकू भाडे लाविले सद्भक्ती बोराटी हाती धरिले सानंद गुरुकुला घेऊन शकुन सांगू आधी ये तुझ्या पप्पाला जुळ होईल. वाड 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 चष्मेवाले दादू काय नाव आहे तुमचं. अरे भाऊ सारखं मगापासून माझ्याकडे बघतो आल्यापासून नजर खालीच नाही त्यांची. विचार काय हाय तुमचा लग्न झाले तुमचं. अरे बाबा लग्न झाले का. हा का करता माझ्यासोबत करता का माझ्यासोबत. अहो नाही म्हणणं का एकनाथ शिंदे साहेबांनी ऑफर काढली एकावर एक फ्री मोबाईलवर सिम कार्ड मग पप्पाला टाटा कर काय गावडी एवढ्या माणसात पप्पाला ओळखलं बघा. तुझं काय हातबीत फिरला का काय. अच्छा माणूस मुरगाळी वाटत इकडे बघ वाडगे ठीक आहे. साधी बेकरी नाही बरं का मिळत बरं का. ठीक आहे साधी बेकरी नाही कॅमेऱ्यावर दादा. कारण मला मागच्या महिन्यामध्ये बरं का मावशी मागच्या महिन्यामध्ये मला पहिले आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असते बरं का. बघा मग मी किती कशी बेकरी असं. मोदी साहेब मला पाहायला आले आणि नरेंद्र मोदी साहेब मला पाहिलं मोदी साहेबांनी भाषण ठोकायला सुरुवात केली. थोडा विकत द्यायला आणि बेस द्या. हॅलो मोदी साहेब आले आणि मला पाहिलं मोदी साहेबांनी मला पाहिलं आणि भाषण ठोकायला सुरुवात केली. मोदी साहेब मला म्हटले मित्रों मेरे प्यारे भारतवासियों भाई और बहनों मैं इस औरत से शादी करना चाहता हूं. मैं इस औरत से ब्याह करना चाहता हूं. मेरे 125 करोड़ देशवासियों जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया मेरे दोस्त. कमल का फूल खिल गया. हा मोदीजींना म्हटलं मोदीजी तुमच्यासोबत लगीन नाही जमायचं. मी हरिभाऊ महाराजांना शब्द दिलाय. मोदी गेले आणि मोदीजीच्या नंतर मला पाहिलं शरद पवार साहेब शरद पवार साहेब आले. मला पाहिलं आवाज निघला सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या कारण ती पुढची आवाज टाळ्याशिवाय निघत नाही.
शरद पवार साहेब आले आणि मला पाहिलं आणि माझ्याकडे पाहिलं भाषण ठेवायला सुरुवात केली शरद पवार साहेब. पवार साहेब म्हटल्यानंतर अगोदर थोडीशी तयारी करावी लागते, तसा आवाज निघत. पवार साहेब आले, मला बोलतो येते पाहिजे काही सर्व काही कसे हाय वक्तव्य प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात असतो, परंतु काही बाजाराच्या पाठीमागे तो दोस्ती जात असतो. त्याच्याशी सारे असतं त्याच्याशी फाशी आहे वाईचा सगळ्याची काही विक्री हरिभाऊ साहेब मोरसाळ यांच्याकडून 51 बक्षीस. धन्यवाद. त्यानंतर मोरी साहेब गेले, पवार साहेब गेले आणि त्यानंतर मला पाहिला दादा कोंडके आले. दादा कोंडके कोणाकोणाला माहिती तंगडवर करा, आपल्या हातवर करा. दादा कोंडके आले, मला पाहिलं बरं एकटीनं आले. मग दादा कोंडके त्यांच्या मावशीला घेऊन आले. मला पाहिलं आणि दादा कोंडके त्यांच्या मावशीला म्हणतात, मावले अगं आपल्या गावामध्ये काय फिरली बिघडी पाहिजे. ए मावले मला त्या बाईसोबत लगीन करायचं लगीन. अगं तिला राणी बघून ठेवलो राणी, माझ्या पिक्चर मध्ये रोल येतो रोल. दादा कोंडके गेले आणि त्यानंतर मला पाहिला राजकुमार आले. राजकुमार पाहिलं मला आणि नेहमीच्या गळा खाजवायच्या अंदाजामध्ये राजकुमार माझ्याकडे बघून मला म्हणतात, यानी ना तलवार की धार से ना गोलियों की बौछार से, यानी बंदा डरता है गोविंद बारूदगार से, यानी हम तुमसे शादी करेंगे और जरूर करेंगे. वो जगह भी हमारी होगी, वो मंडप भी हमारा होगा और साउंड सिस्टम भी हमारी होगी. और यानी रही बात दुल्हन की, तो दुल्हन हम खुद होंगे. मला मसाला काय बिघडलं का काय. राजकुमार गेले आणि त्याच्यानंतर मला पाहिलं निळू फुले आले. निळू फुले आले आणि मला पाहिलं निळू फुलेंनी आणि माझ्याकडे बघून निळू फुले मला म्हटले, बाई म्हणलं मुर्दा राहतो भाड्याच्या घरात आणि मला वाड्यावर बोलले. तोंडावर नाही म्हणून टाकलं. सर्व गेले. शेवटी मला पाहिलं नाना पाटेकर आले. नाना पाटेकर आले. मला पाहिलं नाना पाटेकरच्या अंगामध्ये क्रांतीवीरचं भूत घुसलं. माझ्याकडे पाहिलं नाना पाटेकर मला पाहून मला म्हणते, नाना पाटेकर एवढंच म्हणतो. म्हणलं ना तुमच्यासोबत लगीन ना. सर्व गेले. शेवटी पाहिला मला सलमान खान आला. सलमान खानला गोडदान दिलं. सलमान खान आला, मला पाहिलं आणि मला पाहून सलमान मला म्हटलं, हे बघ आपण दोघं लगीन करूया. म्हणजे सलमान नाही जमायचं, तुझ्यावर आधी बरेच केस पडल्या, तिथून सूट आली. तर म्हटलं हे बघ लग्न करील तर तुझ्याशीच जाईल. हे कच्छ मच्छीवर हा नरसिंह रूपिणी अहो भक्ता लागी स्तंभ फोडुनी आणि भक्ता लागी अवतरुणी करकटी उभी राहिली सेवा गवय तुला. येण ठवाले मावश तुला 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 भृगुंडा होईल तुला भृगुंडा होईल तुला
दादून बुरगुंड बुरगुंड नाही. बुरगुंड या शब्दाचा अर्थ काय होतो? शब्दशा अर्थ घेतला तर बुरगुंड या शब्दाचा अर्थ तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल. पण संत एकनाथ महाराज या ठिकाणी म्हणतात बुरगुंड या शब्दाचा अर्थ मुलगा होत नाही. मग बुरगुंड या शब्दाचा अर्थ मुलगी होत नाही. मग काय होतं? महाराज म्हणतात तुला भगवंताच्या प्राप्तीचं, ईश्वराच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल. बुरगुंड या शब्दाचा अर्थ होतो संत साहित्यामध्ये तुला भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान होईल. मग प्रश्न पडतो महाराज, हा ज्ञान नावाचा बुरगुंड कोणाच्या पोटी जन्माला आला? महाराज म्हणतात आळंदीच्या विठ्ठल पंताने रुक्मिणीच्या पोटी संत ज्ञानदेव नावाचा बुरगुंड जन्माला आला. देहूच्या कणकाई आणि बोलाबाई यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंड जन्माला आला. अरे राजमाता जिजाऊ आणि शहाजी राजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला. काय केलं या बुरगुंड्याने? न इथून मागे कधी घडला न पुढे घडेल. अरे न भूतो न भविष्यात असा इतिहास माझ्या राजाने घडवला होता. म्हणून महाराज म्हणतो असा इतिहास घडवणारी मुलं, अशी इतिहास घडवणारी रत्न तुमच्या आमच्या पोटी जन्माला आली पाहिजे. म्हणून अशी जर मुलं घडवायची असेल तर काय करावं लागेल? महाराज म्हणतात त्यांच्यावर संस्कार करावे लागतील. कारण संस्कार ही काळाची गरज आहे दोघांनो. कारण आजकालची तरुण मुलं अरे 17-18 वर्षाची पोरं दादोनो, 17-18 वर्षाची पोरेत गुटखा खाऊ लागले, तंबाखू खाऊ लागलेत, हो व्यसन करू लागले आणि त्यांच्या तोंडावर नीट मिश सुद्धा फुटली नाही असे लेकराज व्यसन करू लागले. आपली पोरं अडाणी आहेत असं म्हणत नाही मी. आपली पोरांना अडाणी आहेत असं म्हणत नाही. हुशारच आपल्यापेक्षा 4 पटीनं हुशारच पोरं. पाहिजे तुम्हाला पोरं ऐ बरोबर नीट बस, ऐ नीट बस, तुला मला सावडायला लागेल, नीट बस. इमानदारीने सांगायचं पोरं, ते मोबाईल मध्ये 2 GB चा गेम आहे रे. त्या गेमचं नाव आहे बंदुकीचा गेम आहे पबजी. हे बंद झालं. त्याच्यानंतर दुसरा आला कुठला? फ्री फायर. वा किती हुशार पडते टाळ्या वाजवायच्यासाठी. आणि त्या मोबाईल मध्ये एक कार्टून आहे बघ, कार्टून एक आहे बारक मोबाईल आणि एक आहे झाड बघ बर का. हो त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर त्याला म्हणते मोर पडलो खाली पीठ मेरे दिमाग की बत्ती नाही जलती. काय नाव रे? मोठू पडलो. किती हुशार आडण नाहीत पोरं, हुशार आहेत पोरं. नागराज मंजुळेचा एक गाजलेला चित्रपट 2016 साली रिलीज झाला. त्याचं नाव सैराट. वा सैराट म्हातारा पण म्हणतोय सैराट. हो सैराट मध्ये एक गाजलेलं गाणं त्याचं नाव त्याच्यामध्ये एक हिरो होत त्याचं नाव हिरोईन होती तिचं नाव वा. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठातला 8वा अभंग म्हणते मला नाही मग आरशी का तुझी मावशी होती गाते होती. पोरं अडाणीत असं म्हणत ना, हुशार आहेत पोरं पण त्यांना जे माहित पाहिजे ते माहित नाही होतं. हो पण नको ती माहिती आपल्या पोराकडे. म्हणून पोरांवर संस्कार करा, वेळेस संस्कार करा. अरे पूर्वीची आई लेकरू रडू लागलं तर पोरला शांत करण्यासाठी लेकरूला शांत करण्याकरती अंगगीत गायची, सुंदर सुंदर देवाच्या धर्माच्या गोष्टी सांगायची, अरे महापुरुषांच्या वीरांच्या गोष्टी सांगायची, त्याला फिरायला बाहेर घेऊन जायची. पण आताची आई लेकरू रड लागलं तर पोराच्या हातामध्ये मोबाईल देते, पोरला कार्टून लावून देते, गेम लावून देते, पोराच्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट देते. एवढा फरक झाला होता. म्हणून पोराला जर संस्कार द्यायचे असेल पोराच्या हातामध्ये रिमोट देऊन उपयोग नाही. मग पोराच्या हातामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ द्या, पोरांच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी राजांचं वाचायला चरित्र द्या, ज्ञानेश्वरी द्या, गाथा द्या, जेणेकरून आपल्या पोराचा महत्व ठिकाणीवर येईल. म्हणून पोरांवर संस्कार करा. 17-18 वर्षाची पोरगे दादू गुटखा खाऊ लागले, तंबाखू खाऊ लागले, दारू पिऊ लागले, व्यसन करू लागले. दादू तरुणांना सांगण्यात कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नये. अरे गुटखा काय खातो? अरे तंबाखू काय खातो दादा? तुला जर खायचं असेल ना, तुझ्यात लय हिंमत आहे ना, तर काजू खाना, बदाम खाना, अरे खारीक खा, खोबरं खा. पैसे दोन्हीकडे द्यायचे. पण म्हणतो महाराज 700 रुपये किलो काजू, 800 रुपये किलो बदाम खायला परवडत नाही. पण दादा दादा अरे तुझे गुटखा खातोय त्याचा किलोना हिशोब लावला तर मार्केटला गुटखा 25,000 रुपये किलो मिळतो. अरे विमलचा हिशोब केला, तुझे विमल पुडी खातोस तिचा जर किलोना हिशोब लावला तर मार्केटला विमल पुडी 30,000 रुपये किलो मिळते. हो तुला 30,000 रुपये किलोची विमल पुडी खायला परवडते. तुला 25,000 रुपये किलो गुटखा खायला परवडतो, तुला 700-800 रुपये किलोचं काजू खायला परवडतो. बदाम खायला परवडत नाही पण नाही खाणार. मग 700-800 रुपये किलोचा काजू खाणार नाही, बदाम खाणार नाही, मग 25,000 रुपये किलोचा गहू खाईल. मी काय वाईट बोलत नाही, वाईट सांगत नाही, त्याचं नावच आहे पोरांनो. ठेवणाऱ्यानं काय डोकं लावून नाव ठेवलं पाहिजे. पोरांनो काय नाव आहे त्याचं? गु ट खा. काय नाव आहे? गु जोर द्यायचं, त्याला खालून अंडरपेन घालायचं, अंडरलाईन करायची. गु ट खा. खाणाऱ्याला म्हणावं फक्त मधला ट काढा. काय होतं?
खुशाल खामाव पुढे मध्ये फिल्टर होऊन आला. अरे येडी हळद. अरे इकडे आमचं यान चंद्राव गेलं. अरे इकडे माझ्या भारत देशात चंद्राव सॉफ्ट लँडिंग केली. अरे नासाला सुद्धा धडकी भरली. अशी कामगिरी आज भारताने केली. तर सामान्य देशामध्ये जन्माला आलेली तुम्ही माणसानं करून. अरे शेजारचा पाकिस्तान म्हणतोय आमच्या झेंड्यावर चंद्र. शेजारचा पाकिस्तान म्हणतोय आमच्या झेंड्यावर चंद्र. त्या पाकिस्तानला जाऊन सांगा आमचा चंद्राव झेंडा आहे. दादोन सामान्य देशामध्ये जन्म घेतलेले तुम्ही आणि माणसं नाही दादोन, परंतु याच देशातल्या तरुणांना अरे काय खावं काय प्यावं आणि काय लिहावं याचं भान सुद्धा उरलं नाही. म्हणून माझे संत मायबाप सावध करतात भल्या माणसा. दारू गांजा मत पियारो अक्कल उंग हो जाती है. अपने पल्लो के दाम खर्च कर मुंह में मिट्टी पड़ जाती. कशाला दारू पितो? अरे कशाला दारू पितो? दारू सकाळी पिला दुपारी उतरती. अरे रात्री पिला अर्ध्या रात्री उतरती. अशी उतरणारी नशा काय करतो दादा? नशा अशी कर एकदा टाकली की पुन्हा आयुष्यभर उतरले नाही पाहिजे. याला नशा म्हणायचं. जी नशा केली माझ्या ज्ञानोबर आहे ना. अरे जी नशा केली माझ्या तुकोबर आहे ना. जी नशा केली माझ्या छत्रपती शिवाजी राजे. अरे जी नशा केली माझ्या धर्मवीर संभाजी राजे. दादानो प्राण सोडलं पण धर्म सोडला नाही. याला नशा म्हणायचं. जाम पर जाम पीने से क्या फायदा? जाम पर जाम पीने से क्या फायदा? रात बीती सो उतर जाएगी. तू एक बार हरिनाम का प्याला तो पी के देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. काय पेटलं नाही मग दादा कुठल्याही प्रकारचं व्यसन करू. ऐक मरदार दादा दारू काय देतोस? 5 मिनिटं तुमची घेणार आहे. तर इथला कार्यक्रम करायचा मला. रात्रभर प्रवासी. सकाळी कार्यक्रम पुणे जिल्ह्यातील जुन्नर नावाचा तालुका छत्रपती शिवाजी राजांची जन्मभूमी शिवनेरीच्या पायथ्याला जुन्नर नावाचा तालुका आहे. त्या ठिकाणी माझा उद्या सकाळी 10 ते 12 कार्यक्रम आहे. जास्त वेळ तुमचा घेणार नाही कारण 9 तासाचा प्रवास करून मी या ठिकाणी आल्यानंतर आल्याबरोबर जीव घातला आमच्या विनोददादांनी आणि लगेच कार्यक्रम उभं राहिले. इथला कार्यक्रम करणं लगेच गाडीत बसणार. गाडी सकाळी पुन्हा झोप नसते. 2 कार्यक्रम करायचं म्हणून 2-2.5 तास झोप असते. मग तुमचा जास्त वेळ घेणार नाही. पण तुम्ही एवढे कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत तर सांगू का हा विदर्भ आहे ना दादा. हा विदर्भ कलाकारावर प्रेम करणारा विदर्भ आहे. माझ्यावर खूप प्रेम केलं या विदर्भाला. म्हणून तुमच्यासाठी फक्त 5 मिनिटं घेणार आहे. कोणी सुद्धा या ठिकाणी जागा सोडायची नाही. मावशी कोणी सुद्धा उडायचं उठला तुम्ही जावा. आता बाकीचं उठणार बाकीच्याला घेऊन जाऊ नका. ऐक मरदार दारू पिऊन फिरशील. दादा अरे स्वतःला मर्द म्हणून घेतो. स्वतःला मर्द म्हणून घेतो. दारूच्या अड्ड्यावर जातो. दारू पितो. घरी येतो. आईला उलट बोलतो. बापाला उलटा बोलतो. अरे बहिणीचा अपमान करतो आणि बायकोला लेकरला दारू पिऊन मारतो. स्वतःला मर्द म्हणून घेतो. ए मर्द ऐकड्या ऐक मरदार दारू पिऊन फिरशील आणि या रस्त्यावर कुठे म्हणशील. या रस्त्यावर कुठे म्हणशील. या रस्त्यावर कुठे या सर्व या रस्त्यावर अरे बायको लेकरो केला लावली. बायको लेकरो केला लावली. करू नका धंदा धंदा धंदा
पिऊन हा होतोय ताई अहो याला वर जाण्याची लई घाई आणि सकाळी 5 वाजता गेला बाई अहो त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही अहो त्याची बायको रडती धाई धाई मला मुंबईला मी तो म्हणला होता साधा कोंडीकडला म्हणला होता लेकरा मला कपडे म्हणला होता सारच कसं टाकून गेला आणि कसा विसरून गेला वादा अहो कसा विसरून गेला वादा दादा नको तरुणांना विनंती पायाला हात जोडून विनंती आपलं जीवन व्यसनाच्या आहारी जाऊन कधी बरबाद करून घेऊ नका संदेश कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि आता निवडणूक जवळ आली 20 तारखेला निवडणूक आहेत मतदानाचा दिवस आहे प्रत्येकानं मतदान करायचा लोकशाहीने आपल्याला अधिकार दिला तर अधिकार गाजवायचा विठ्ठल माझा 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 माझा